बनना ये बिंदास है चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। मित्रांनो, एखाद्या गोष्टीचं वाईट वाटतं असं जेव्हा एखादा माणूस म्हणतो तेव्हा कदाचित तो माणूस एखाद्याचं सांत्वन करण्यासाठी म्हणत असतो किंवा खरंच त्याला वाईट वाटतं की एखादी ही गोष्ट चुकीची घडलेली आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर हे एका खाजगी वाहिनीवर मुलाखत देताना जेव्हा त्यांना ठाकरे बंधूंबद्दल विचारण्यात आलं तेव्हा त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले आणि ते अश्रू बरंच काही सांगून जात होतं की बाळा नांदगावकर यांना खरंच मनापासून पूर्वीपासून वाटत होतं की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं, पण ते एकत्र आले नाही। हे केवळ बाळा नांदगावकर यांचं दुर्दैव नाही, तर ते महाराष्ट्रातील तमाम मराठी माणसांचं दुर्दैव आहे। असं बघायला गेलं तर बाळासाहेब ठाकरे, दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना नावाचं जे वृक्ष वाढवलं किंवा एक कुटुंब तयार केलं शिवसेना नावाचं, त्यांनी ते मेहनत करून स्वतःच्या नेतृत्वावर, वक्तृत्वावर, कर्तृत्वावर हे कुटुंब मोठं केलं। परंतु आज अशी स्थिती आहे की या कुटुंबाचे 3 तुकडे झालेले आहेत। उद्धव ठाकरे यांचे ठाकरे पक्ष, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा पक्ष आणि एकनाथ शिंदे यांनी चोरून नेलेला पक्ष, असे 3 तुकडे या कुटुंबियांचे झालेले आहेत। मराठी माणसाला सुरुवातीला वाटायचं ज्यावेळी राज ठाकरे 2006 ला बाहेर पडले ते अनेकांना आवडलं नाही, कारण बाळासाहेबांच्या तालमीत तयार झालेले हे नेते होते। त्यांना शिवसेनेचं सगळं अंतर्गत माहिती होतं, शिवसेना कशा पद्धतीने चालते, शिवसेनेची व्यूहरचना काय असते, रणनीती काय असते, हे राज ठाकरे यांना माहिती होतं, कारण ते अनेकदा बाळासाहेबांबरोबर सर्वत्र प्रचारात आणि दौऱ्यात जायचे। मात्र उद्धव ठाकरे यांची राजकारणात एंट्री झाली। ती एंट्री झाल्यानंतर साहजिकच उद्धव ठाकरे यांना पक्षप्रमुख पद हवं होतं, त्यांना शिवसेनेवर स्वतःचं वर्चस्व होतं, ते राज ठाकरे यांना आवडलं नाही आणि राज ठाकरे तेथून बाहेर पडले। राज ठाकरेने मनसेची स्थापना केल्यानंतर मराठी माणसाला फार दुःख झालं। मराठी माणसाला असं वाटलं की नाही, हे चुकीचं आहे, शिवसेना एकसंध राहिली पाहिजे, शिवसेना एकत्र राहिली पाहिजे, हे प्रत्येक मराठी माणसाला वाटत होतं। आणि त्यावेळी प्रयत्न सुरू होते 2007 नंतर ते बाळा नांदगावकर आणि काही त्यांच्या सहकार्यांचे की राज आणि उद्धव एकत्र यावे। जरी त्यांना ते वाटत होतं, मराठी माणसांना ते वाटत होतं, परंतु राजकारणातील जे इतर पक्ष आहेत, तसंच मनसेचे राज ठाकरे यांचं जे अष्टमंडळ आहे किंवा उद्धव ठाकरे यांचं जे अष्टमंडळ आहे, त्यांना कधीच वाटलं नाही की राज आणि उद्धव एकत्र यावे। कारण राज आणि उद्धव जर एकत्र आले तर राजकारणातील आणि त्या पक्षातील आपलं महत्व संपेल याची पूर्ण जाणीव त्या लोकांना होती। त्यामुळेच राज आणि उद्धव यांना त्यांनी एकत्र यायला दिलं नाही। 2017 ला असं वाटलं होतं की नाही, राज आणि उद्धव एकत्र येतील। त्याला कारण असं होतं की मुंबई महानगरपालिकेची निवडणूक भाजपपासून फारकत घेऊन शिवसेनेने स्वबळावर लढण्याचं ठरवलं, पण त्यांना जेव्हा कळलं की नाही, स्वबळावर काही होऊ शकत नाही, मग आपण मनसेबरोबर एक प्रयोग करायला हरकत नाही। निरोप पोचला राज ठाकरेंच्या बंगल्यावर, कृष्णकुंजवर, की आपल्याला एकत्र यायचं आहे। बैठका झाल्या, त्या बैठकामध्ये तोडगाही निघाला की किती जागा कोणी लढवायच्या आणि एक प्रयोग म्हणून मनपाची निवडणूक 2017ची एकत्र लढवायची। अगदी 2 दिवसापर्यंत हे सगळं चित्र स्पष्ट झालेलं, ठरलेलं। मात्र अचानकपणे उद्धव ठाकरे यांनी स्वबळाची घोषणा केली आणि तेथे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये सर्वात मोठा संघर्ष म्हणा किंवा सर्वात मोठी फूट पडली। तेथेच लोकांना कळलं की आता ही माणसं एकत्र येणार नाही। त्यानंतर परिस्थिती बदलत गेली। परिस्थिती अशी झाली की जे 7 नगरसेवक 2017 ला ठाकरे गटाचे निवडून आले होते, मनसेचे निवडून आले होते, ते देखील ठाकरे गटाने त्यातील 6 नगरसेवक फोडले। त्यामुळे संघर्षाची दरी ही आणखीन वाढत गेली। आज जर परिस्थिती पाहाल तर राज आणि उद्धव यांच्यामध्ये बराच संघर्ष निर्माण झालेला आहे। पुन्हा हे दोघं एकत्र येतील असं मुळीच वाटत नाही। दोघंही बाळासाहेबांच्या तालमीतले आहेत म्हणा किंवा एकाच कुटुंबियातील आहे, ठाकरे कुटुंबियातील आहे। जो ब्रँड आहे महाराष्ट्रामध्ये, त्या ठाकरे ब्रँडच्या या दोघा बंधूंमध्ये
आज मोठा संघर्ष पाहायला मिळतो. मराठी माणसाला सुरुवातीला वाटायचं की नाही या दोघांनी एकत्र यायला पाहिजे, पण आता मराठी माणूसही विसरलाय. बाळा नांदगावकर त्या दिवशी रडले. खरंच वाईट वाटलं की बाळा नांदगावकर सारख्या माणसाच्या डोळ्यामध्ये अश्रू येतं का, तर ते व्यक्तिगत कारणासाठी नाही. आज बाळा नांदगावकरनी ठरवलं असतं ते त्यावेळी ठाकरे गटात गेले असते, त्यावेळी शिवसेनेत म्हणजे बाळासाहेबांची शिवसेना तेव्हा गेले असते, त्यांना मंत्रिपद मिळालं असतं. पण ते शेवटपर्यंत राज ठाकरेंबरोबर अगदी विश्वासू म्हणून राहिले. मात्र ते करताना राज आणि उद्धव यांनी एकत्र यावं यासाठी त्यांनी बरेच प्रयत्न केले, बरेचदा त्यांनी प्रार्थना केली, तसे त्यांनी विचार व्यक्त केले. आणि त्या दिवशी ते ढसाढसा एका खासगी चॅनलवर रडले. बाळा नांदगावकरांना आजही वाटतं की ठाकरे कुटुंबियांनी एकत्र यावं, पण आता मराठी माणसाला वाटत नाही. मराठी माणूस संभ्रमात आहे. मराठी माणसं पूर्णपणे विखुरली गेली आहे. काही उद्धव ठाकरेंना मतं देतात, काही एकनाथ शिंदेना मतं देतात, काही राज ठाकरेंना मतं देतात. एकत्रित मतं ही कधीच आता यापुढे शिवसेनेला म्हणजे ठाकरे गटाला, शिंदे गटाला, मनसेला कधीच मिळणार नाही. त्याला कारणही असं आहे की मराठी माणसालाही कळून चुकलंय की राज आणि उद्धव यापुढे कधीच एकत्र येणार नाही. त्यांच्या दोघांच्या महत्वाकांक्षा आहेत. महत्वाकांक्षा म्हणण्यापेक्षा त्यांच्यातला संघर्ष आहे, त्यांच्यातली खुन्नस कायम आहे. आज हेच दोन भाऊ एकमेकांच्या समोर येत नाही, एकमेकांना विचारत नाहीत, एकमेकांबद्दल आरोप प्रत्यारोप करत असतात, एकमेकांवर टीका करत असतात. राज आणि उद्धव एकमेकांना टाळी देतील हे जे 2017ला वाटलं होतं ते आज संपूर्णपणे संपलेलं आहे. आज मराठी माणसालाही असं वाटतं की आले नाही आले आपल्याला काय घेणं देणं. त्यांनी त्यांचा पक्ष पाहावा, त्यांनी त्यांचं बघावं, आम्हाला जे वाटतं की ते आम्ही मतं करू. म्हणजे ज्यावेळी असं वाटत होतं की मराठी माणसालाही वाटत होतं की या दोन भावांनी एकत्र यावं आणि मराठी माणसाला एकत्रित करावं, आज त्याच मराठी माणसाला असं वाटतं की राज आणि उद्धव त्यांना आपापली भूमिका जी घ्यायची आहे ती घेऊ दे, आपल्याला त्याच्याशी घेणं देणं नाही. त्यामुळे आता मराठी माणसालाही वाटत नाही की हे दोन भाऊ एकत्र येतील. मग आता तिसरी पिढी म्हणजेच आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे. आदित्य ठाकरे वर्डीमधून उभे आहेत, अमित ठाकरे माहीममधून उभे आहेत. 2019ला राज ठाकरे यांनी आपल्या एका कुटुंबियातील कोणतरी व्यक्ती प्रथमच उभी राहते तरुण म्हणून वर्डीमध्ये आदित्य ठाकरे यांना पाठिंबा दिला होता, तेव्हा ते निवडूनही आले. आता परिस्थिती अशी आहे की आदित्य ठाकरे यांच्या समोर संदीप देशपांडे यांना मनसेने उभं केलेलं आहे. म्हणजे राज ठाकरेंनी पूर्ण निश्चय केलेला आहे की आदित्य ठाकरे यांना पाडायचं. आदित्य ठाकरेंच्या विरोधात जसा उमेदवार मनसेने दिला, मग लोकांमध्ये चर्चा सुरू झाली की अमित ठाकरे लढणार का, अमित ठाकरे कुठून लढणार, आणि अमित ठाकरे माहीम मतदारसंघातून उभे झाले. त्यावेळी ही चर्चा झाली की प्रथमच एक पुतण्या उभा राहतोय तर उद्धव ठाकरे तिथे उमेदवार देणार नाही. मात्र तसं झालं नाही. माहीम मतदारसंघात उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीचा उमेदवार दिला. आता लोकांमध्ये असं झालं, मनसे बोलते की बघा गद्दारी केली, आम्ही तुम्हाला पाठिंबा दिला आणि तुम्ही अमित ठाकरेंच्या विरोधात उमेदवार दिला. उद्धव ठाकरेंच्या गटाचं म्हणणं असं आहे की तुम्ही आदित्य ठाकरेंच्या विरोधात आदित्य ठाकरेंना हरवण्यासाठी जर संदीप देशपांडे यांना उभं केलं तर अमित ठाकरे यांच्या विरोधात आम्ही का उमेदवार देऊ नये. ही सर्व चित्र बघितल्यानंतर मला आठवतं पूर्वीच्या चित्रपटामध्ये असं व्हायचं की दोन बापांमधील स्पर्धा, दोन कुटुंबामधील स्पर्धा, आणि मग त्या स्पर्धेचं रूपांतर हे कायम राहायचं परंपरागत. मग त्यांची मुलं देखील एकमेकांच्या विरोधात उभी टाकली जायची आणि तो चित्रपट संपायचा. मग त्याच्यामध्ये एक तर दोघांचा नाश व्हायचा किंवा दोघांचा विजय व्हायचा. आज ठाकरे कुटुंबियांमध्ये तेच झालंय. राज आणि उद्धव पुन्हा एकत्र येणार असं दिसत नाही. तसं पाहायला गेलं तर आज राज देखील जवळपास 56-57 वर्षाचे आहेत. उद्धव ठाकरे देखील 64-65च्या घरात आहेत. त्यामुळे त्यांचं राजकारण आणखी 8-10 वर्ष चालणार, जे सक्रिय राजकारण आहे. त्याच्यानंतर ते मार्गदर्शक म्हणूनच राहणार. मग पुढे कोणती पिढी येणार तर ठाकरे गटाकडनं उद्धव ठाकरे जे गट आहे त्याच्याकडनं आदित्य आहे, तेजस आहे, आणि मनसेकडून पुढे येणारी पिढी म्हणजे अमित ठाकरे. मग लोकांना असा प्रश्न पडला, उद्धव आणि राज तर एकत्र आले नाहीत, किमान आदित्य आणि अमित ठाकरे एकत्र येतील का, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. पण मला स्वतःला असं वाटतं, मराठी मतदारांना असं वाटतं की सर्व काही अवलंबून आहे येणाऱ्या या विधानसभा निवडणुकीमध्ये. जर अमित ठाकरे पडले तर त्याला कारणीभूत धरलं जाणार उद्धव ठाकरेंना, आदित्य ठाकरे पडले तर त्याला कारणीभूत धरलं जाणार राज ठाकरेंना. म्हणजे राज ठाकरे कुटुंबियांमध्ये म्हणजे ठाकरे कुटुंबियांमधील जो संघर्ष आहे तो इतक्या लवकर संपेल असं आता तरी दिसत नाही. उलट हा संघर्ष वाढत जाणार. बाळासाहेबांनी कधीच हे केलं नाही. बाळासाहेबांनी कधी निवडणुकीकडे पाहिलं नाही, पदाकडे पाहिलं नाही, स्वतः उभे राहिले नाही. त्यांनी फक्त स्वतःचं वजन ठेवलं.
तीच प्रक्रिया पुढे होऊन उद्धव आणि राजमध्ये आले. राज कधीच लढले नाही, उद्धवही लढले नाही, विधान परिषदेवर जाऊन ते मुख्यमंत्री झाले. मात्र आता त्यांची मुलं जी तरुणाई आहे, आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत. आता मराठी माणसाला एकच आहे की राज आणि उद्धव कधी एकत्र आले नाही, मग अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे तरी आगामी काळात भविष्यामध्ये एकत्र येतील का, तर पाहावं लागेल. मराठी माणसालाही थांबावं लागेल आणि जे प्रेमी आहेत, ज्यांना असं वाटतं की ठाकरे कुटुंबियांनी एकत्र यावं, त्यांनाही थांबावं लागेल. निवडणुकीचा निकाल काय लागतो हे पाहिल्यानंतरच कळेल की खरंच ठाकरे कुटुंबियांमधील मतभेद संपतील का, त्यांच्यातील संघर्ष संपतील का, आणि तिसरी पिढी आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे हे पुन्हा एकत्र येतील का. राज आणि उद्धव यांनी जो टाळी एकमेकाला दिली ती टाळी वाजली नाही, पण भविष्यात आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे एकमेकांना टाळी देतील का, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागेल आणि लागून राहील. मी अमित जोशी बुधवारी पुन्हा एखादा गोरेगावचा विषय घेऊन तुमच्या समोर येईन. तोपर्यंत तुमची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.